नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बीजगणितातल्या त्या किचकट वाटणाऱ्या समीकरणांना एका भन्नाट, अगदी डोळ्यांना दिसेल अशा भूमितीय रूपात समजून घेणार आहोत. बघा, गणित म्हणजे फक्त कागदावरची आकडेमोड नसते, तर त्यामागे एक खूप सुंदर भूमिती दिलेली असते आणि तीच आज आपण उलगडून बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता एक क्षण विचार करा, जर बीजगणितातली ही सगळी समीकरणे प्रत्यक्षात फक्त काही लपलेले आकार असतील तर? म्हणजे ही जी सगळी अक्षरे आणि आकडे आपण पाहतो ना, तो खरं तर आलेख काढण्यासाठी वापरला जाणारा एक चीट कोड आहे असं म्हटलं तर? आज आपण हेच बघणार आहोत की हे आकडे आपल्याला अदृश्य आकारांबद्दल कशी अचूक माहिती देतात. बरं, चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. पॉलिनॉमियल म्हणजेच बहुपदी ही अशी बीजगणिताची रचना असते ज्यामध्ये चलाच्या म्हणजे व्हेरिएबलच्या सर्वोच्च घातांकाला त्याची डिग्री असं म्हणतात. आता ही डिग्रीच ठरवते बरं का की तो आकार कसा असेल आणि तो नेमका कसा वागेल. तर आजची आपली रूपरेषा अशी असेल. पहिल्यांदा आपण बहुपदींची ओळख करून घेऊ. मग झिरो म्हणजेच शून्याचा खरा अर्थ काय ते बघू. त्यानंतर क्वाड्रॅटिक म्हणजेच वर्ग समीकरणाचे आकार, मग कोएफिशियंट्सचा कोड आणि शेवटी क्यूबिक समीकरणांचा विस्तार. भाग 1. मीट द पॉलिनोमियल्स. चला या बहुपदींची ओळख करून घेऊया. इथे आपण 3 मुख्य प्रकारच्या बहुपदींची तुलना बघत आहोत. हे प्रकार त्यांच्या सर्वोच्च घातांकानुसार ठरतात. बघा, जर घातांक 1 असेल तर त्याला लिनियर बहुपदी म्हणतात, जसे की 2x - 3 2x - 3. जर घातांक 2 असेल तर ती क्वाड्रॅटिक किंवा वर्ग बहुपदी असते. आणि हो, जर तो सर्वोच्च घातांक 3 असेल तर त्याला क्यूबिक बहुपदी म्हणतात. गंमत म्हणजे हा घातांक जसजसा वाढत जातो ना, तसतशी आलेखावरची आकृती अधिक गुंतागुंतीची आणि वळणदार होत जाते. भाग 2. द मीनिंग ऑफ झिरो म्हणजेच शून्याचा खरा अर्थ आणि आलेखावरची त्याची निश्चित जागा. जर आपण पुस्तकी व्याख्या बघितली तर ती अशी सांगते की जर पी ऑफ के ची किंमत 0 असेल तर के या वास्तव संख्येला पी ऑफ एक्स या बहुपदीचे 0 म्हणजे 0 म्हटलं जातं. बापरे, ऐकायला हे खूपच अमूर्त आणि किचकट वाटतंय ना? पण खरं सांगू, या अगदी साध्या वाटणाऱ्या वाक्यात भूमितीचा एक जबरदस्त अर्थ लपलेला आहे. चला हेच थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. भूमितीच्या नजरेतून बघितलं तर 0 म्हणजे आलेखामधला तो नेमका एक्स कोऑर्डिनेट जिथे आपली रेष एक्स अक्षाला म्हणजे एक्स ॲक्सिसला छेदते. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर एक्स मार्क्स द स्पॉट. जिथे आलेख एक्स ॲक्सिसला धडकतो ना, तेच आपलं 0 असतं. हीच ती जागा आहे जिथे संपूर्ण समीकरणाची किंमत 0 होते. आहे की नाही सोपं? भाग 3. शेप्स ऑफ द क्वाड्रॅटिक. पॅराबोलाच्या वेगवेगळ्या अवस्था. आता यातली सगळ्यात भन्नाट गोष्ट कोणती असेल तर तीही. जेव्हा आपण y बरोबर x वर्ग वजा 3x वजा 4 या समीकरणातील किमती बिंदू दर बिंदू मांडून त्यांचा आलेख काढतो, तेव्हा एक इंग्रजी यू अक्षरासारखी आकृती तयार होते. यालाच आपण पॅराबोला म्हणतो. आता इथे बारकाईने पहा. जेव्हा y ची किंमत 0 असते तेव्हा x च्या किमती वजा 1 आणि 4 अशा आहेत. हेच आपले भूमितीय 0 आहेत, जिथे हा पॅराबोला एक्स ॲक्सिसला अचूकपणे छेदतो. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की कोणत्याही क्वाड्रॅटिक वक्राच्या म्हणजेच या वक्ररेषेच्या नशिबात फक्त 3च गोष्टी असू शकतात. एकतर तो एक्स ॲक्सिसला 2 वेगवेगळ्या बिंदूंवर छेदेल म्हणजेच त्याला 2 शून्य असतील, किंवा तो एक्स ॲक्सिसला फक्त एकाच बिंदूवर स्पर्श करून परत फिरेल म्हणजे त्याला फक्त एकच 0 असेल, किंवा तिसरी शक्यता अशी की तो एक्स ॲक्सिसला अजिबात छेदणारच नाही म्हणजे त्याला एकही वास्तव 0 नसेल. या तिन्ही अवस्था भूमितीयदृष्ट्या अत्यंत अचूक असतात. भाग 4. क्रॅकिंग द कोएफिशियंट कोड. चला सहगुणांकांचे ते लपलेले सूत्र उलगडूया. आता गंमत बघा. आलेख न काढताही आपण 0 कसे शोधू शकतो ते बघूया. मधले पद विभागण्याची किंवा स्प्लिटिंग द मिडल टर्मची पद्धत इथे टप्प्याटप्प्याने दिलेली आहे. 2x वर्ग वजा 8x अधिक 6 2x स्क्वेअर मायनस 8x प्लस 6 या समीकरणात आपण वजा 8x ला वजा 6x आणि वजा 2x मध्ये विभागले. त्यानंतर सामायिक घटक बाहेर काढल्यावर आपल्याला उत्तर मिळतं 2 गुणिले कंसात x वजा 1 आणि दुसऱ्या कंसात x वजा 3. यावरून लगेच लक्षात येतं की आपले 0, 1 आणि 3 आहेत. म्हणजे बघा, आलेख न काढता फक्त साधी आकडेमोड करून आपण हे सोडवू शकतो. पण आता मी तुम्हाला एक खरोखरच अचंबित करणारी गोष्ट सांगणार आहे. एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c यातील जे कोइफिशियंट्स किंवा सहगुणक असतात ना, तोच मुळात एक लपलेला चीट कोड आहे.
कोणत्याही क्वाड्रॅटिक समीकरणाच्या शून्यांची बेरीज ही थेट वजा बी भागिले ए या सूत्रावरून काढता येते. म्हणजे विचार करा, समीकरण पूर्ण सोडवत बसायचीही गरज नाहीये, फक्त सहगुणक बघायचे आणि शून्यांची बेरीज थेट सांगून टाकायची. आणि हो, हाच सेम चीट कोड गुणाकारासाठीही लागू होतो. त्यात शून्यांचा गुणाकार हा सी भागिले ए म्हणजेच स्थिर पद भागिले प्रमुख सहगुणक इतकाच असतो. हीच तर गणितातली खरी जादू आहे, जिथे समीकरणातले आकडे आणि त्याचं येणारं उत्तर यांचा अगदी थेट आणि भक्कम संबंध असतो. भाग 5 द क्युबिक एक्सपान्शन. नियम तोच, पण पातळी जरा मोठी. आता इथे आपण x घन वजा 4x या क्युबिक समीकरणाच्या किमती पाहत आहोत. याचा आलेख काढला ना तर तो एखाद्या नागासारखा x ॲक्सिसवरून असा वळवळत जातो आणि त्याला नेमक्या 3 ठिकाणी छेदतो. म्हणजेच इथे आपल्याला अचूक 3 शून्य मिळतात, -2, 0 आणि 2. क्युबिक आलेख असाच मस्त नागमोडी असतो. आणि हे आपल्याला अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की भूमिती आणि गणितातले हे नियम किती व्यापक आहेत. क्वाड्रॅटिक समीकरणात शून्यांची बेरीज वजा b छेद a असते. आणि काय आश्चर्य, क्युबिक समीकरणातही शून्यांची बेरीज वजा b छेद aच असते. घातांक बदलला, आकृतीचा आकार बदलला, तरी गणिताचा तो मूळ नियम मात्र तोच राहतो. खरंच किती भारी आहे ना हे. तर क्युबिक बहुपदींसाठी हा संपूर्ण चीट कोड असा दिसतो. तिन्ही शून्यांची बेरीज असते -b/a, त्यातल्या 2 शून्यांच्या गुणाकारांची बेरीज असते c/a आणि तिन्ही शून्यांचा गुणाकार असतो -d/a. हे सगळं बघितलं की एका अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित अशा गणितीय तर्कशास्त्राचं दर्शन घडतं. सगळं कसं एकमेकांशी अगदी अचूक जोडलेलं आहे. आजच्या या सविस्तर एक्सप्लेनरनंतर आपल्यासमोर एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. जसे हे सुंदर आकृतिबंध आणि सूत्रे आपण क्वाड्रॅटिक आणि क्युबिक समीकरणांमध्ये पाहिली, तसेच ते चौथ्या किंवा 5व्या घातांकाच्या बहुपदींमध्येही असेच अनंत काळासाठी वक्र होत राहतील का? गणिताच्या या अनंत विश्वात शोधण्यासाठी अशी आणखी कितीतरी गुपिते दडलेली आहेत. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. गणितातलं हे भूमितीय रहस्य उलगडण्याचा हा आजचा प्रवास तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारा वाटला असेल. पुन्हा भेटूया.